आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे या याचिकेबाबत उद्धव ठाकरे यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर याचिका नमूद केली आणि त्यावरती 7 मार्च किंवा 11 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे अर्थसंकल्पावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात निवेदन सादर करतील, तर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्यानं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच वादळी ठरलंय। विधान परिषदेतील 10 आमदारांचा कार्यकाळ आज संपल्यानं ते निवृत्त होणार आहेत। अधिवेशन संपताच त्यांचा निरोप समारंभ ठेवण्यात आलाय। 31 मे ते 7 जुलै या तारखांना जे आमदार झालेत त्यांना आज निरोप दिला जातोय आणि यात अनिकेत तटकरे, सुरेश धस, निरंजन डावखरे, विलास पोतनीस निवृत्त होत आहेत। विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं, शेतकरी उपाशी आणि सत्ताधारी तुपाशी अशी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी अंगणवाडी सेविका, गिरणी कामगार यांना दिलेलं आश्वासन न पाळल्यानं सरकारचा निषेध करण्यात आला। अहमदनगरचं नामांतरण करण्यात यावं अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली। अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी असं करावं अशी मागणी पडळकरांनी केली। विधिमंडळात आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होणार आहे। या बैठकीत महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 बाबत सर्वपक्षीय गटनेत्यांची चर्चा होणार आहे। यात मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। अर्थसंकल्पात शिक्षण विभागाला काहीच निधी मिळालेला नाही। जे राज्य आणि देश सुरक्षित असते ते राज्य आणि देश जगावरती राज्य करतं, पण सरकार शिक्षणाबाबत उदासीन दिसते असा निशाणा महादेव जानकरांनी सरकारला लगावला। समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय आणि तो कायम आहे, कारण ईडी आणि सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात 27 मार्चपर्यंत कारवाईपासून संरक्षण मिळाले आणि ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी समीर वानखेडेंनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। राज्यातील 7000 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे। तसंच 10 वर्ष रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी सुद्धा कंत्राटदारांवरती देण्यात आली आहे। बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून विनाकारण वाद निर्माण झालाय। शरद पवारांचं नाव सांगूनही निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नसल्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे, तर पत्रिकेत नाव छापू नका अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। बारामतीमध्ये उद्या नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यातील 43,000 युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आणि यात 18 राज्यातील 350 जागांवरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर पुढचे 2 दिवसात 100 ते 150 उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। भाजपनं जाहीरनाम्यासाठी एक वेगळी शक्कल लढवली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांचा समावेश करावा, तसंच विकसित भारत कसा असावा यासाठी भाजपनं नागरिकांकडून सूचना मागवल्यात आणि 15 मार्चपर्यंत नागरिकांनी आपल्या सूचना पक्ष कार्यालयात पाठवाव्यात असं आवाहन भाजपकडून करण्यात आलंय। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अबकी बार 48 पार असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलाय। भाजपनं गेल्या 10 वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली विकास केला असून तोच धागा राज्यामध्ये एकनाथ शिंदेंनी पकडला असल्याचं सावंत म्हणाले आणि देशात विरोधकांकडे मुद्दे शिल्लक नसल्याची टीका त्यांनी केली। जालना लोकसभा मतदारसंघात मनोज जरांगे जरी उभे राहिले तरी भाजपचे रावसाहेब दानवेच पुन्हा निवडून येतील असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केला। रावसाहेब दानवे जरांगेंना घाबरणार नाहीत असं कराड म्हणाले। अभ्युदयनगरच्या रखडलेल्या पुनर्विकासाला हिरवा कंदील मिळालाय। कॅबिनेट बैठकीतील निर्णयाची आज विधानसभेमध्ये घोषणा होणार आहे। गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंनी हा सर्वात मोठा निर्णय घेतला। अभिषेक घोसाळकर हत्ये प्रकरणातील आरोपी अमरेंद्र मिश्रा यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली, मात्र अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांचा या जामिनास विरोध आहे, तर 2 मार्चला यावरती सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे। मनमाडमध्ये संभाजी भिडेंना भीमसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। येवल्यातल्या एका कार्यक्रमासाठी जाताना भीमसैनिकांनी त्यांची गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी केली आणि अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली।
निवडणुकीसाठी मनुष्यबळाची माहिती न देणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले जाणार आहेत असा इशारा नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी दिलाय. मतदान केंद्राध्यक्ष आणि अधिकारी नेमण्यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती सादर न करणाऱ्या शासकीय कार्यालय तसंच शाळा महाविद्यालयांना सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. सोलापुरात मोदी सरकारच्या 10 वर्षातील विकास कामांची माहिती नमो विकास रथातून देण्यात आली. अयोध्या, श्रीराम मंदिर, पीएम जनधन योजना, उज्ज्वला योजना, विश्वकर्मा योजना, मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टँड अप इंडिया, स्वच्छ भारत मिशनसह इतर अनेक योजनांची माहिती विकास रथाच्या एलईडी स्क्रीनद्वारे देण्यात आली आहे. नशिराबाद गावामध्ये 4.5 कोटींचा खर्च करून उभारलेलं आरोग्य सुविधा केंद्र मागील 15 दिवसांपासून धुळखात पडलं होतं आणि न्यूज 18 लोकमत बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली. आरोग्य केंद्रावरील वीज पुरवठा सुरू करण्यात आला असून आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णालय परिसरात साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे आता रुग्णांना दिलासा मिळालाय. नाशिक शहरातील नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये 2 दिवसांसाठी पाणी असणार आहे. रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नाशिककरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते. पुणे जिल्ह्यातील दौंड पालिकेचा कचरा थेट भीमा नदी पात्रामध्ये टाकला जातोय. भीमा नदी पात्रात रोज 12 ते 18 टन कचरा टाकण्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. त्यामुळे प्रदूषण वाढत असल्यानं नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण इथे असलेल्या जायकवाडी धरणात आता केवळ 24% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र आणि पिण्यासाठी धरणातील पाणी 4 महिन्यांसाठी राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात येते. धाराशिवमध्ये आरोग्य विभागात 1446 एमबीबीएस डॉक्टरांना पदनियुक्ती मिळाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पदनियुक्ती देण्यात आली. रिक्त पदांचा अनुशेष दूर करणारी सर्वात जलद पद्धतीनं राबवलेली ही भरती प्रक्रिया असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील भूमापक बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल या दोघांना प्रशासनानं पालिका सेवेतून निलंबित केलंय. इमारत बांधकाम आराखड्यात फेरफार केल्या प्रकरणाच्या गुन्ह्यामध्ये 48 तासांहून अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यानं आयुक्तांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं एका प्रभागात 4 वॉर्डांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार पॅनल पद्धतीनं एका प्रभागात 4 नगरसेवक निवडून देता येणार आहेत. मुंबई वगळता अन्य पालिकांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यासह भुसावळ तालुक्यात तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उन्हाचा चटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी जिल्हा परिषदेसह खासगी शाळांच्या वेळामध्ये बदल करण्यात आलाय. सकाळी 7 ते दुपारी 12:30 या वेळेत शाळा भरणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून पनवेलकरांची सांस्कृतिक भूक भागवणाऱ्या पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे अंतर्गत दुरुस्तीचं काम पनवेल पालिकेनं हाती घेतले आणि त्यासाठी पालिका प्रशासन 55 लाख रुपये खर्च करणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी नाट्यगृह व्यवस्थापनानं मार्च आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यानच्या नाटक आणि कार्यक्रमांच्या आगाऊ बुकिंग घेतलेले नाहीत. मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या बेस्ट बसचा दैनंदिन आणि मासिक पासच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांनी तर मासिक पासच्या दरात 150 रुपयांची वाढ करण्यात आली असून आजपासून ही दरवाढ लागू होते. तर बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयामुळे पासधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर पथकर नाक्यालगतच्या ट्रक टर्मिनलची जागा ट्रक उभे करण्यासाठी अपुरी पडते. त्यामुळे ट्रक महामार्गावरती रस्त्यावरती उभे करण्यात येतात आणि त्यामुळे खालापूर पथकर नाक्यालगत वाहतूक कोंडी होती आणि ही बाब लक्षात घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं ट्रक टर्मिनलचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपात तुर्तास टळली आहे. भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा सध्या 43% असून राज्य सरकारनं राखीव साठा मंजूर केल्यामुळे त्यात आता वाढ होणार आहे आणि त्यामुळे येत्या उन्हाळ्यात 1 मार्चपासून प्रस्तावित करण्यात आलेली पाणी कपात टळली आहे. मुंबईतील 11,836 घरांची फेब्रुवारीमध्ये विक्री झाली असून त्यामुळे मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपानं राज्य सरकारला 869 कोटींचा महसूल मिळालाय. जानेवारी 2024च्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. तर मागील 12 वर्षात फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक घर विक्री फेब्रुवारी 2024 मध्ये झाली आहे. समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरलाय. 4 मार्चला हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पूर्ण केली आणि त्यामुळे समृद्धी महामार्गानं नागपूर इथून आलेल्या वाहनांना थेट इगतपुरीपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे. मुंबईकरांना दातांचे उपचार अत्याधुनिक यंत्रसामुग्रीद्वारे व्हावेत म्हणून नायर दंत रुग्णालयाच्या शेजारी 11 मजल्यांची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. त्यात अत्याधुनिक उपचार देणारी
यंत्रसामुग्रीसह सज्ज असणारी प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. मात्र या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त कधी मिळणार याबाबत वैद्यकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजीसोबतच मराठी भाषेत सुद्धा परीक्षेचे पेपर लिहिता येणार आहेत. या संदर्भात गुरुवारी विधान परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं. डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यांनी पदावरून निलंबित केलं होतं. त्याविरोधात नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि कुलगुरूंविरोधात नेमण्यात आलेल्या 22 समितीवर याचिकेत आक्षेप घेण्यात आला. नागपूर पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी 5,665 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र कोणतीही करवाढ न केल्यानं नाशिककरांना दिलासा मिळालाय. सांगली महानगरपालिकेचा 2024-25 साठीचा अर्थसंकल्प मंजूर झाला. 823.28 कोटींचा अर्थसंकल्प पालिकेचा आहे आणि या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ किंवा दरवाढ नसल्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळालाय. पिंपरी चिंचवडकरांची जलवाहिनी असलेल्या पवना नदीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली असून देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी ती ठरली आहे. नदीतील जीवशास्त्रीय प्राणवायूची मागणी वाढली आहे. नदीच्या नैसर्गिक पाण्याचा बीओडी साधारणपणे 3च्या आतमध्ये असावा लागतो आणि पवना नदीचा बीओडी 25 पर्यंत गेलाय. मुंबईमध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं तर काही ठिकाणी रस्ते ओले करणारा हलकासा पाऊस पडलाय. तर येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्राचा मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. पुण्यातील काही भागामध्ये आज सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. हडपसरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि राज्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यासह देशात पुढील 24 तासात पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मुंबईसह राज्यामध्ये गुरुवारी सकाळपासूनच पावसाची हजेरी बघायला मिळाली. दरम्यान दादर परेल या भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. दरम्यान पुढच्या 24 तासात आणखी काही ठिकाणी हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलाय. ठाण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि ठाण्यातील काही भागामध्ये पावसाची रिपरिप आहे. बेळगाव जवळच्या बीके कंगराळी या गावामध्ये जंगली हत्तींचा वावर दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि हा हत्ती शहरात जाऊ नये म्हणून वनविभागानं शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर 2 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाला यश आलं. पालघरमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील स्लॅब प्रसूती वॉर्डमधल्या बेडवरती कोसळला. त्या बेडवरती महिला नसल्यानं सुदैवानं ही मोठी दुर्घटना टळली असं म्हणावं लागेल. परंतु वॉर्डमध्ये स्तनदा माता आणि गर्भवती महिलांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. सलीम कुत्ता पार्टी प्रकरणामध्ये आणखी एकावरती आता गुन्हा दाखल झालाय. सुधाकर बडगुजर यांच्यानंतर व्यंकटेश मोरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. व्यंकटेश मोरे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमधील मदरशातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. दुकानातील घड्याळ चोरलं म्हणून एका विद्यार्थ्याला मदरशात बेदम मारहाण करण्यात आली. तसंच त्याच्या पाठीवरती थुंकत इतर विद्यार्थ्यांनी देखील त्याला मारहाण केली. या प्रकरणी मौलाना विरोधात गुन्हा दाखल झालाय. आंतरराष्ट्रीय दर्जाचा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथील कॅम्पसमधील एक धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. निकृष्ट पद्धतीचे जेवण दिलं जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. भाजीमध्ये अळ्या तसंच पोळ्यांमध्ये केस असणं या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप पालकांनी केलाय. 21 तारखेला अमरावतीच्या ड्रीमलँड येथील परीक्षा केंद्रावरती मृदा आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी परीक्षा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच पेपर फोडल्याची माहिती समोर येते. पोलिसांनी परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापकासह 10 आरोपींना अटक केली असून मूळ सूत्रधार अद्यापही बेपत्ता आहे. नागपूरच्या कन्हान शहरातील नवीन नगरपरिषद इमारतीसमोर भटक्या श्वानांवरती रक्त येईपर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होता. श्वान पकडण्याचा कंत्राट देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांनी विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या लॉंग मार्च आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे. तर आज मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईमध्ये येणार किंवा आमरण उपोषण करणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. अवकाळीमुळे प्रचंड नुकसान झालं असून 13,000 हेक्टरवरील पिकाला फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाहू फोडत मदतीची सरकारला विनंती केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा शहराचं ग्रामदैवत मोहिनी राजांच्या यात्रेला सुरुवात झाली. रेवड्यांची उधळण करत पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि या यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येनं भाविकांनी दर्शन घेतलं. खेड तालुक्यातील वेरळ येथील हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या वेरळ येथील हजरत दलाल शहाबाबांचा उरूस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि यावेळी दर्शनासाठी संपूर्ण कोकणातून भाविकांनी हजेरी लावली.